तर शिंदे सेना एनडीए मध्ये चौथ्या क्रमांकाची होऊ शकते अशी शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 7 खासदार आहेत आणि या 7 खासदारांसह शिवसेना एनडीए मध्ये 5व्या स्थानी आहे। ठाकरेंचे 6 खासदार गेल्यास शिंदेंच्या सेनेकडे 13 खासदार होतील आणि एनडीए मध्ये टॉपच्या 5 पक्षांमध्ये भाजप 240, एनसीपीआय 20, एनडीए मध्ये टॉपच्या 5 पक्षांमध्ये टीडीपी 16 आणि जेडीयू 12 खासदारांसह आहे आणि त्यामुळे शिंदेंची शिवसेना ही 13 खासदारांसह चौथ्या क्रमांकावरती एनडीए मध्ये येऊ शकते। त्यामुळे अर्थात एकनाथ शिंदे यांची शक्ती राज्यासोबतच पर्यायाने केंद्रामध्ये सुद्धा या ऑपरेशन टायगरमुळे वाढू शकते। आणि या सगळ्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय की 13 खासदार जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आले तर राज्यासोबतच केंद्रामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंची ताकद वाढू शकते। चौथ्या क्रमांकाचा तो पक्ष होऊ शकतो। काय साध्य होईल एकनाथ शिंदेंना या ऑपरेशन टायगरमुळे? निश्चित महाराष्ट्रातली त्यांची जी शक्ती आहे ती देखील वाढेल। पक्षामधलं महत्त्व निश्चित त्यांचं वाढेल। शिवाय जे बिल भाजपला पास करायचं आहे ते पास करण्यामध्ये निश्चित या सगळ्या खासदारांच्या आकड्यांची मदत होणार आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर क्रमवारीमध्ये देखील खासदार जर वाढले तर निश्चित याचा फायदा एकनाथ शिंदेला निश्चित होईल आणि दिल्लीतली त्यांची शक्ती देखील निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही। मात्र आता आपण पाहिलं तर याचा निश्चित फायदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होईल आणि 5व्या क्रमांकाचा म्हणजे टॉप 5 मध्ये त्यांचा निश्चित समावेश होईल। निश्चित कृष्णा, आता आपण पाहतोय की एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी हे खासदार उत्सुक आहेत अशी चर्चा आहे। दिल्लीमध्ये सध्या नेमकं काय घडतंय, काय गाठीभेटी पुढच्या काही तासांमध्ये होऊ शकतात दिल्लीत? माहिती मिळते की ओम बिर्ला हे रात्री दिल्लीमध्ये उशिरा पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आज जे ठाकरेंच्या पक्ष सोडणारे जे खासदार आहेत किंवा सोडण्याची इच्छा असणारे खासदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते भेट घेतील। त्यानंतर एक पत्र जे आहे ते वेगळ्या गटाचं दाखल केलं जाईल आणि गट स्थापन करून या गटाचं एक पत्र ओम बिर्ला यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्या आज दिवसभर घडलेल्या पाहायला मिळतील आणि एक वेगळा गट स्थापन करून हा गट वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसेनेमध्ये निश्चित दाखल होईल आणि त्यासाठीच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या आज दिल्लीमध्ये पूर्ण केल्या जातील। दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं देखील दिल्लीमध्ये 3 खासदार तर ठोकून आहेत, ज्यामध्ये अरविंद सावंत असतील, देसाई असतील, संजय राऊत असतील। हे देखील त्यांच्या पक्षाच्या वतीनं ओम बिर्ला यांच्याकडे पत्र ऑलरेडी त्यांनी दिलंय अशा प्रकारची देखील माहिती येते आहे आणि त्यानुसार या सगळ्या प्रक्रिया त्या आज पत्रकार परिषद देखील संजय राऊत घेतील आणि त्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करतील। त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दोन्ही शिवसेनेसाठी निश्चित आहे आणि त्यामध्ये आज दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।